लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। धारदार तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्याला पोलिसांनी केले जेरबंद। गुन्हे शाखा पोलिसांनी तलवारीसह आरोपीला पकडले। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे धारदार तलवार बाळगून दहशत माजवणाऱ्या इस्मास छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण पोलिसांनी तलवारीसह पकडले। दिनांक 20 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत कॉम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी करीत असताना गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना गुप्त बातमीदार यांच्याकडून खात्रीलायक माहिती मिळाली। त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा नेमून तलवार बाळगणाऱ्या इस्मास तात्काळ पकडण्याबाबत सूचना दिल्या असता शहाराम पंढरीनाथ भवार वय 30 वर्ष राहणार गंगापूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या ताब्यात अवैधरित्या बाळगत असलेली धारदार तलवार पंचासमक्ष काढून दिली। त्यावरून नमूद तलवार जप्त करून आरोपी शहाराम भवर याच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 386/2025 कलम 425 भारतीय शस्त्र अधिनियम सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नियोजनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस उपनिरीक्षक बळीराम काकडे, भागीनाथ वाघ, वाल्मिक निकम, शिवानंद बनगे, अशोक वाघ, महेश बिरुटे, संजय तांदळे, गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झांजुर्णे विठ्ठल जाधव यांनी केलं। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.